चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पद भरती घोळाची आता चौकशी केली जाणार आहे। या संदर्भातला आदेश देखील आता आलेला आहे। आरक्षण बचाव कृती समितीने या संदर्भात उपोषण सुद्धा केलेलं होतं, आंदोलन केलेलं होतं। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर या आंदोलनाची आणि उपोषणाची समाप्ती करण्यात आलेली होती। या प्रकरणी आता जिल्हा उपनिबंधकांना 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। त्यांच्यामार्फत जे चौकशीचे आदेश आलेले आहे आणि या संदर्भामध्ये या संचालकावर ज्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची जे सखोल चौकशी करून जे आहे जे नोकर भरती झालेली आहे ती नोकर भरती रद्द करण्यात आली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की सर्व संचालक मंडळाचे मोबाईल CDR रिपोर्ट आणि त्याचबरोबर सायबरच्या माध्यमातून ITI कंपनी जी नोकर भरती घेतली आहे याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। यामध्ये जे संचालक मंडळ जे एक माजी संचालक आहे ज्यांनी राजीनामा देऊन नोकर भरतीचा पूर्ण पदभार आपल्या हातामध्ये घेतला होता, त्याच्या मोबाईलची CDR रिपोर्ट ची चौकशी झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।